हा हा म्हणता कोर्स संपला सुद्धा। खरंच नाही वाटत आहे 1 आठवडा झाला असं। हो खरंच, आधी असं वाटलं होतं कोण भेटेल, कोर्स कसा असेल, कंटाळा येईल का, पण खरंच कोर्सही छान झाला आणि मुख्य म्हणजे आपली भेट झाली। मेघना खरंच तुला कल्पना येणार नाही तुझ्या मैत्रीमुळे मला काय मिळालंय ते। खूप दिवसांनी मनावरचं ओझं बाजूला ठेवून बोलता आलं, नाहीतर तिकडे सहानुभूतीच्या नजरा झेलून जीव गुदमरला होता माझा। पण तुझ्याबरोबर तसं नाही झालं। तू दया आणि सहानुभूती न देता एक खरी खरी मैत्री दिलीस मला, आणि आपली ही मैत्री कायम टिकेल अंजली। मेघना खरं सांगू, कायम टिकण्याची वगैरे गोष्ट मी करतच नाही हल्ली। जे माझं हक्काचं आणि कायमचं होतं ते इतक्या क्रूरपणे हिरावलं गेलं माझ्यापासून की कुठलीही गोष्ट कायम असते हे म्हणायला मन धजावत नाही माझं। रागवू नकोस मेघना, पण माझं असं झालंय खरं। आय अंडरस्टँड, आणि आता या क्षणी मी त्याविरुद्ध काही बोलणारही नाही। हॅलो मेघना, मी पोहोचतोच आहे रिसेप्शनवर। तू तयार आहेस ना? नाही काय आपल्याला लगेच निघावं लागेल, परतीची ट्रेन आपल्याला 2 तासात। हो हो मी तयारच आहे, पण अरे आम्ही आता इथे लॉनवर आहोत, तू इकडेच ये। आपण इथे थोडा वेळ गप्पा मारू आणि मग निघूया। ओके ओके ठीक आहे, बाय बाय। मी जाऊ रूमवर? अगं असं काय करतेस? आदित्यशी ओळख करून देते ना तुझी। आणि खरं सांगू, तुझं जर उद्या जॉईन व्हायचं असतं ना मुंबईत, तर आपण एकत्रच गेलो असतो। वेडी आहेस का तू? आपण तर अगदी कॉलेज मधल्या मैत्रिणी असल्यासारखंच वागतोय। तू मला सोडायला माझ्या घरी, मी तुला सोडायला तुझ्या घरी। मेघना हाय। ये हाय आदित्य, ही अंजली। आदित्य हॅलो। हॅलो। आपल्याला दोघांना एकमेकांबद्दल खूप वाईट सांगितलंय ना हिने? हो, मलाही म्हणत होती की अंजली फार खडूस आहे। नाही डोंट वरी, मला माहिती आहे तसं काही नाहीये। सॉरी, पहिल्याच भेटीत थोडा आगाऊपणे बोललो। पण काय ना, मेघनाने मला जे सांगितलं होतं त्यावरून आपण खूप फॉर्मल आणि गंभीर राहू असं वाटलं। आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला तसं नको होतं। आपल्या तिघांची छान मैत्री हवी, मनातलं एकमेकांशी बोलता येईल अशी। आणि अशा मैत्रीची सुरुवात फॉर्मल बोलून कशी होईल, है ना? हो हो, आवडलं मला। नाहीतर खरंच आपण औपचारिकच बोलत राहिलो असतो। मेघनाच्या बोलण्यातून कल्पना केली होती ना, तसेच आहात तुम्ही। तुम्ही? बापरे, एकदम अंकलच करून टाकलं मला तुम्ही। तुम्ही? सॉरी सॉरी मेघना, या क्षणी मी अनिलला खूप मिस करते। आपल्या चौघांचं खरंच खूप छान जमलं असतं। बरं, माझी बॅग रेडीच आहे, मी पटकन घेऊन येते रूम मधून, मग निघू आपण। ओके आलेच। तुमची गाडी उद्या सकाळची आहे ना? हो, म्हणूनच आज राहावं लागतंय। 1-2 जण आहेत, पण बाकी सगळे आजच निघतात, म्हणून एकदम सुनं वाटणार। ऍक्च्युली या 8 दिवसांनी मला खूप काही दिलंय। हो, मेघनाचं आणि तुमचं चांगलंच बॉन्डिंग झालंय। आणि आता मुंबईला सुद्धा एकाच कॉलेजमध्ये असाल तुम्ही। गुड। ऍक्च्युली तुमच्या मुंबईच्या आठवणी कटू आहेत, पण आता आमच्या सोबत नवीन आनंदी आठवणी होतीलच की तयार। हो, तुमच्या माईंशी पण बोलणं झालं फोनवर। अरे वा। अगदी मेघनाच्या बाबतीत झालं ना, तसंच त्यांच्याही बाबतीत झालं। खूप आधीपासून ओळख असल्यासारखी वाटली। ऋणानुबंध असतं तसं म्हणतात ना, ते पटतं अशा वेळी।
ऑल सेट टू लीव? येस, बट टू मीट अगेन. तू येतेस माझ्या घरी मुंबईला नक्की? हो नक्की. अरे वा, बघा आता मेघना, माई, मी आम्ही तिघांनी 3-3 आमंत्रणं दिली आहेत. आता टाळता येणं शक्यच नाही. आता यावंच लागेल तुम्हाला नक्की. हो नक्की आहे. बरं ऐक, साहिलसाठी एक छोटस गिफ्ट ठेवलंय रूम मध्ये, नक्की दे त्याला. सो स्वीट ऑफ यू मेघना, मी नक्की देईन. निघू आम्ही? हो. बाय. बाय बाय. टेक केअर. बाय. बाय. माई, या 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 संजीवनी आली ग, नागपूरची एक्सप्रेस आली. अगं बाई, आले आले. हा ना. अरे आयुष्यमान, आलात का? अगं राहू दे, दमून आलेस ना. कसा झाला प्रवास? छान. मला तर अगदी गाढ झोप लागली होती. आदित्य बहुतेक जागा होता. काय रे, झोपला का नाही गाडीत? कोणाला झोपच येत नव्हती, आणि एकदा झोपेची वेळ टळल्यावर कसली येते झोप. अरे 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 अरे, आधीच आपले चिरंजीव वीरा आणि वाळले होते, त्यात हे जागरण. सुनबाईंना मानवलेलं दिसतंय नागपूर. संत्री झालेत गालांची. बरं तुम्ही बसा, मी पटकन चहा आणते. माई, अगं तुमची यायची वेळ ठाऊक होती आम्हाला. आमचा आत्ताच झालाय चहा. कोरा चहा वगळून ठेवलाय तुमच्यासाठी. छानपैकी फ्रेश हो, मग ये स्वयंपाकघरात. आणि तर टेन्शन घेऊ नकोस, विजय आलीये बरं का. बरं काय चिरंजीव, आपण ऑफिसला जाणार आहात का आज? बुट्टी बुट्टी बिट्टी काही नाही, जायचंय मला ऑफिसला. नाही, विजयाने डबे तयार करून ठेवलेच असतील तुमचे. अगं आज अमित दादा आणि विजया गेले तो वॉकला. वॉकला? आज पहिलाच दिवस आहे. बघूया तिरडा किती दिवस फुलतोय ते. तुमच्या वॉकचा अनुभव आहेच आम्हाला. मेघना, उद्यापासून आपण सुरू करूया वॉक. का म्हणते माहितीये ना, आता ऑपरेशन जवळ आलंय ना, मग मीच म्हणणार जाऊ दे का संजीवनी, नको जाऊस वॉकला म्हणून. काय चांगते. मी फ्रेश होतो. मी पण आले. माई येऊ? ये ये. काय गेला का आदित्य? हो. घाई घाई नुसती सगळ्याची. आता काही गरज होती का तुला आणायला जायची? पण नाही, इकडचे तिकडचे बहाणे करून आला तुला आणायला. काय तर म्हणे अंजलीला भेटायचंय. पण खरंच भेटले का ग दोघं? नाही म्हणजे केस बद्दल काही बोलणं झालं? नाही माई, पण ओळख झाली. प्रत्यक्ष माणूस पाहिल्यावर आपल्याला कळतं ना की या व्यक्तीच्या आयुष्यात आपण किती हक्क दाखवू शकतो ते. कारण माई नंतर मला असं वाटलं की तिच्या आयुष्यात घडलेल्या ट्रॅजेडीमुळे आपण इमोशनल होऊन तिच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही ना करत होत. बरोबर आहे ग, होतं असं कधी कधी. म्हणून आम्ही थोडे थांबलो. आता काय तिची पोस्टिंग झालेलीच आहे मुंबईत. आपल्या सगळ्यांना भेटायला येईलच ती घरी. सगळ्यांचीच भेट होईल, नानाही भेटतील. मग आपण ठरवू. हो, सहानुभूतीच्या भरात ना आपण कधी कधी समोरच्याच्या आयुष्याचा ताबा घ्यायला लागतो. पण तुम्ही अगदी योग्य तेच केलं तसं न करून. तात्पर्य काय, काही ना काहीतरी बहाणे करून तो तुला न्यायला आला काय. मी ते सांगत होते. आता झोप नका बस. आता असं काय करताय? बडीशेप हवे?
नाही नाही नको थँक्यू. नाही नको नको. आपण किती दिवसांनी अशा निवांत बसलोय नाही एकत्र. हो आणि ते सुद्धा कामाशिवाय. अर्चू आता तुझ्या ट्रेकची दुसरी बॅच सुरू होईल ना. हो नाही पण अजून त्याला 4-5 दिवस आहेत. आणि आता कसं माझा हात बसलाय ना त्यामुळे मस्त सवय झालीये त्यामुळे नो टेन्शन. हे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आज मेघनाला अभ्यासाचं टेन्शन नाहीये, मला ट्रेसचं नाहीये. आणि विजया काय तुला तर काही प्रॉब्लेमच नसतो, तुझं सगळं अगदी सेट असतं ना. मग काय आणि मला माहितीये अर्चू तुला माझं कौतुक करताना जरा त्रास होतोय पण तरीही करतेस. काय काय भानगड काय? ए काय ग विजया तू प्रत्येक वेळी ना माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढते बाई. एक गंमत करते ग पावलडीच आहे. पण सांग ना काय झालं अचानक कौतुक बितुक करतेस. नाही ग त्या दिवशी तो नानांचा 3 गुण अवगुण सांगण्याचा गेम खेळले ना तिथून एकूण सगळंच बदलून गेलंय माझं. म्हणजे स्वतःचे अवगुण पाहण्याची सवय झालीये. ओ आणि त्यामुळे दुसऱ्यांचे गुण अगदी ठळकपणे जाणवत आहेत. पण मी मात्र मिस केला बाई तो गेम. अमितने काय काय सांगितले ग स्वतःचे अवगुण. अमित दादा नाही सांग ना अर्चू. तो मनातलं पटकन बोलत नाही. हो ना मेघना. हो हो काय गंमत असते नाही ग माणसाची. म्हणजे मी अमितला नेहमी म्हणते हा की तू मनातलं पटकन बोलत नाहीस पण मी हे बोलले ना की राग येतो त्याला. हो पण स्वतःबद्दल हेच सांगताना फार मजा वाटते. आणि आणि आणखी 2 अवगुण काय सांगितले म्हणजे टोटल 3 होते ना अर्चू. हो दुसरा मुलांवर पटकन चिडतो असंच म्हणाले अर्चूताई. हो अगदी असंच म्हणाला. आणि तिसरा थांब 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 मी सांगते. ठीक आहे सांग सांग बघूया तू ओळखतेस का ते. आणि जर तू ओळखलंस ना बरोबर तर मग तुला बक्षीस. ओ ओ तू बक्षीस देणार मला. काय देणार आहेस सांग ना. आता मी तुला बक्षीस देणार म्हणजे ते मोठंच असणार नाही का. अगं सांग ना पण. तुला ट्रेस करायच्या मदतीतून थोडीशी सूट. थुकरट बक्षीस आहे अर्चू. हे फुकरट बक्षीस आहे. पण ताई 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 प्लीज सांगा ना मला खूप उत्सुकता लागली. तुम्ही ओळखता का बघायची. बरोबर सांगते. आम्ही तसं म्हणाल असेल की त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो पटकन नर्व्हस होतो. ही शपथ विजया एक्झॅक्टली हेच शब्द होते का त्याचे. नाही मेघना. हो आणि ह्याच शब्दात. ओळखते ग मी माझ्या नवऱ्याला. पण तुम्हाला खूप मजा आली असेल ना तो गेम खेळताना. हो खरंच खूप मजा आली. आणि चक्क मनोजने सुद्धा एन्जॉय केलं म्हणजे बोल. हो मलाही आश्चर्य वाटलं ग. माईंनी सांगितलेलं मला सगळं फोनवर. अय्या अगं माईंच्या डोळ्यांवर पट्ट्या ठेवायच्यात ना. नाही नाही ठेवलं त्या मगाशी. थँक्स. अहो थँक्यू कसलं ताई. हॅलो. हॅलो. जाम झोप येते यार मेघना. तुम्हाला भारी हाऊस ना दगदग करण्याची. रात्री ट्रेन मध्ये झोप नाही झाली. आता पेंगा ऑफिस मध्ये. पैशपत काय आहे. नाही शेळी जाते जीवन शेण खाणारा म्हणतो वातड. तेरे प्यार की खातिर कितना लंबा सफर तय किया मैंने और तुमको उसकी परवाह नहीं. पुरे 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 आदित्य बास झाला. मला सांग डबा खाल्लास का. हो ना यार पण तेच झालंय. काय ना जेवलो आणि आणखीन झोप येते मला. ती उडवण्यासाठीच फोन केलाय तुला. अच्छा म्हणजे झोप घालवण्यासाठी फोन केलेला आहे. बायकोशी बोलण्यासाठी नाही काही. हो खरं तर नाही. म्हणजे तू काय करतेस. मी पडले वाचत. तू मुद्दाम चिडवतेस का मला मेघना.
नाही म्हणजे मी इकडे झोप उडवण्याचा प्रयत्न करतो आणि तू सांग मला की तू मस्त पडलेस म्हणून. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, आता बसून वाचतेय. हा ठीक आहे दॅट्स बेटर. ते बरं ऐक, ते माईंचं ब्लड घेण्यासाठी कोणी येणार होते, ते येऊन गेले का? नाही, येतील आता. अर्चुताई घाबरून पळाल्यात. आणि ते रिपोर्ट्स कधी संध्याकाळी मिळतील ना? हो, आणि मग ते बघून डॉक्टर ठरवतील ऑपरेशनची डेट. अच्छा. ए आदित्य, तेच आले बहुतेक. मी बघते, करते हा तुला नंतर फोन. बरं ठीक आहे बघतो. बाय बाय. आले का अमित आणि विजया? त्यांचीच वाट बघतोय ना, ते रिपोर्ट्स घेऊन येतात माईचे. त्यासाठीच तर आलोय आम्ही, पण त्या रिपोर्ट तर नॉर्मलच येतील ना. ठीक आहे, ती जस्ट एक फॉर्मॅलिटी असते नाही का? हा, शिवाय माईना डायबिटीस नाहीये, त्यामुळे काही टेन्शन नाहीच आहे. आणि हल्ली काय हो, मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे काय फार मोठी गोष्ट राहिली नाही. सगळं कसं झटकीपट. हो, हल्ली सगळं झटकीपट झालंय. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जाम कटकटीचं होतं. आपल्या वाडीमध्ये एक आप्पा काण्यांचं बिराड होतं. तुम्हाला माहित नाही, आमच्या लहानपणी होतं. त्यांचं झालं होतं मोतीबिंदूचं ऑपरेशन. आणि त्यांची जाम झाली ना पंचायत. काय आहे, त्यांना ना ज्या त्या गोष्टीचं हसू येईल. हसू? हो, ते काय म्हणायचे, हे जोग एक फार मोठा विनोद आहे. खरं तर आपण एक सूक्ष्म जीव आहोत असं म्हणायचे आणि हसायचे. हो 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 हो. सूक्ष्म जीव? हो, म्हणजे बघा पटेल तुला त्यांचं म्हणणं. ते काय म्हणायचे, आपल्याला कशा मुंग्या सगळ्या पिटुकल्या वाटतात, तसं आपणही कोणाला तरी पिटुकले वाटत असू ना. पण या पिटुकल्या जीवांना लालसा किती. मी माझं मला म्हणत आपण म्हणे सारखे अखंड तांडव करत असतो असं म्हणायचे आणि हसायचे. हो 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 हो. काय गो बाई, माणसं तरी काय काय विचार करतात. अशाने माणसाला जगणं मुश्किल होऊन जाईल हो, आणि काही कामच होणार नाही. अगं पण ते त्यांचे विचार काही इतरांवर लादायचे नाही, काही आपलं प्रकट चिंतन करायचे, मजेशीर वाटायचं सगळं. काही विद्वान माणूस होता आपण. हो, जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. आता त्यांच्या दृष्टीने माणूस म्हणजे जगातल्या लाखो जीवांपैकी एक असं वाटलं तर काय नवल नाही ना. हो पण नाना, त्यांच्या ऑपरेशनचं काय झालं? अरे हो, ते सांगायचं आहे. त्यांचं झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन. बरं, त्यावेळी टाके घालणं वगैरे प्रकार असायचा ना. त्यामुळे खोकला, शिंकणं, हसणं असं काय झालं की बोंबला. नाना, टाके तुटले असतील नाही? मग काय, त्यांना सारखं हसू यायचं ना. हसले कशाला तरी जोरात. टकाक. नाना नका सांगू प्लीज. नाही असं कसं, म्हणजे त्यांच्या त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचं पुढे काय झालं ते समजायला हवं ना. हा, काय झालं नाना? पुढे काय, बरंच लांबलं ना. मग बरंच पुरलं ते प्रकरण त्यांना. पण त्यांचं हसू गेलं असेल नाही? हसू कसलं जातंय, त्यावर म्हणतात कसे, अरे मोती काय, मोत्याची माळ झाली तरी हसणं थांबणं. हो 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 हो. अरे बापरे, कमालच आहे त्यांची. खरंच कमाल आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघून हसत आनंदात जगायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आप्पा काणे. नाही, तेव्हा त्याची टिंगल करायचो आम्ही, पण आता कळतं त्याच्या मागचं तत्वज्ञान. आपण सगळे असे बसलोत ना की जणू काही माझं मोठं ऑपरेशन होणार आहे. पण आपले वीर कुठे वळसे घेत अडकलेत, अजून आले कसं नाही, जरा फोन करून बघतो. या हे काय नाना, आले रिपोर्ट्स. हा, काय रिझल्ट? काय नाही, ऑल ओके. म्हणजे शुगर तर नाहीच आहे मुळात, बाकी काही प्रॉब्लेम नाही, सगळं ओके. बघितलंस, उगीचच भुर्दंड. माई काय ग संजीवनी, तू पण एकदम कंजूस मारसारखी बोलतेस कधी कधी. आपण काय गंमत म्हणून करतोय का सगळं चेक? येतो असं मनात कधी कधी. सॉरी. बर, ठीक आहे. एकूण काय, ऑल इज वेल. येस, आता उद्या सकाळी हे रिपोर्ट्स घेऊन डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायचंय आणि मग तारीख ठरवायची. यार, लागलं पिल्लू कुई कुई करायला. काय रे लहान मुला करतोस?
पण माईला काय झालं की लगेच झालंय सुरुवात. हा? असं काही नाहीये. काय असं काय नाही काय? हा? म्हणजे आहे असं, पण मी म्हटलं ना, मला ते डोळ्यांचं ऑपरेशन म्हटलं ना की काटाच येतो अंगावर. हो. बरं, हल्ली बरोबर गेलेल्या लोकांना बाहेर दाखवतात म्हणे ऑपरेशन लाईव्ह. तू येणार आहेस ना? आणि माहितीये का कसं असतं, मोतीबिंदू असतो ना तो आधी असा खरवडून काढतात. हा, आणि पण त्याआधी काय माहितीये, इंजेक्शन देतात. पापणी डायरेक्ट डोळ्यातच असा खूप असं. काय रे दादा? काय हो दादा, नका ना घाबरवू त्याला. आम्ही कुठे घाबरतोय? ए पण आदित्य, तुझं जर का माईंवर खरं खरं प्रेम असेल ना, तर तू हे सगळं जाऊन बघशील. हे करेक्ट बोललीस विजय तू. अरे काय यार तुमचं, माझंच ऑपरेशन असल्यासारखं चाललंय सगळ्यांचं. नाना आता अहो असतो एखाद्याला फोबिया, त्यात काय एवढं? बरोबर बरोबर बरोबर. ए नका रे सतावू त्याला. अहो नाना, सुरुवात तुम्ही केली आहे. हो का? असो असो असो. मग काय संजीवनी बिंदू, आया हे काय? उद्या जाऊन मोतीबिंदूच्या ऑपरेशनची तारीख ठरवायची का? काय रे, कधी करू? काय ठरवा आता. अय्या हे बरं आहे, विचार तू आदित्यलाच फक्त. तो लाडका आहे ना तुझा. अर्चू, आहेच मी लाडका. जा, काय करायचंय? बघितलं संगीत दादा? थोडक्यात काय, समस्त देसाई कुटुंबियांच्या वतीने उद्या डॉक्टरकडे जाऊन संजीवनी बिंदूंच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनची तारीख फायनल करण्यात येईल. ओके?